स्टेज 4 कॅन्सरचं डायग्नोसिस झालं म्हणजे फुल स्टॉप. स्टेज 4 म्हटलं की आजही खूप लोकांच्या मनात एक भीती आहे. कॅन्सर अतिशय डेडली समजला जायचा, तो आता एका क्रॉनिक डिसीजमध्ये कन्व्हर्ट होतोय. म्हणजेच आपण काही प्रकारच्या पिल्सवर किंवा काही प्रकारच्या औषधांवर, इंजेक्शनवर त्याला दीर्घकाळ आपण कंट्रोल करू शकतो. सो आता स्टेज 3 कॅन्सर आणि स्टेज 4 कॅन्सर ह्याच्यात गोल्स, प्रायोरिटीज आणि अप्रोच हा कसा चेंज होतो? म्हणजे आपल्याला जोपर्यंत ऑर्गन ऑफ ओरिजिनशी रिस्ट्रिक्टेड कॅन्सर असतो तोपर्यंत पहिल्या 3 स्टेजेसपर्यंत तो आलेला असतो आणि तिकडून जो दुसऱ्या ऑर्गन्समध्ये चालला गेला तर त्याला स्टेज 4 म्हणतात. डॉक्टर आपल्याला त्यांना सांगायचं नाहीये की त्यांना कॅन्सर आहे, बिकॉज स्टेज 4 कॅन्सर हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात एकच विचार येतो, आता काही उरलं नाही. पण खरंच तसं आहे का? आजच्या काळात स्टेज 4 म्हणजे शेवट आहे की एका वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट जर्नीची सुरुवात? सायन्स, थेरपीज आणि डॉक्टरांचा अप्रोच इतका बदलला आहे की आता फक्त क्युअर हाच एकमेव उद्देश राहिलेला नाहीये, तर डिसीजला कंट्रोल करणं, सिम्पटम्स मॅनेज करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशंटला क्वालिटी ऑफ लाईफ देणं हेही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. आपण आज याच टॉपिकवर बोलणार आहोत विथ डॉक्टर क्षितिज जोशी फ्रॉम एमओसी इंडिया. मी आहे केयूर वझे आणि आपण पाहत आहात कॅन्सर की बात. सो लेट्स स्टार्ट. डॉक्टर क्षितिज, थँक्यू सो मच फॉर बिंग विथ अस. आपण आज या स्टेज 4 कॅन्सरवर चर्चा करणार आहोत आणि टू बी ऑनेस्ट स्टेज 4 म्हटलं की आजही खूप लोकांच्या मनात एक भीती येते. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थँक्यू याबद्दल की एक फार मोठा इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही डिस्कशनला आणला आहे. कारण हा प्रश्न प्रत्येक कॅन्सर पेशंटच्या मनामध्ये कधी ना कधी डोकावलेला असतो. आणि स्टेज 4 कॅन्सरचं डायग्नोसिस झालं म्हणजे फुल स्टॉप असा काहीतरी एक समज लोकांच्या मनामध्ये असतो. पण तो एक फुल स्टॉप नसून ती एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे असं मी म्हणेन. राईट. स्टेज 4 म्हटलं की आपल्याला जसं टिपिकली हिंदी पिक्चरनी सांगितलेला आनंद पिक्चर आठवतो की जेव्हा आनंदला लिम्फोसार्कोमा ऑफ इंटेस्टाईन झाला होता आणि मग त्याचा एक डायलॉग तो म्हणतो की जिंदगी लंबी नाही गहरी होनी चाहिए किंवा या मिनिंगचं त्याला असं म्हणायचं असते. पण तेच डोक्यात घेऊन चालणार नाही, कारण तो काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. कारण आत्ताच्या काळामध्ये मेडिकल सायन्स एवढं प्रगतीपथावर गेलेलं आहे की आपल्याला नवीन नवीन उपचार पद्धती अवेलेबल झालेल्या आहेत. नवीन नवीन टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी हे सगळं अवेलेबल झाल्यामुळे तो जो कॅन्सर अतिशय डेडली समजला जायचा, तो आता एका क्रॉनिक डिसीजमध्ये कन्व्हर्ट होतोय. म्हणजेच आपण काही प्रकारच्या पिल्सवर किंवा काही प्रकारच्या औषधांवर, इंजेक्शनवर त्याला दीर्घकाळ आपण कंट्रोल करू शकतो. ओके. त्यामुळे स्टेज 4 कॅन्सर म्हणजे सगळं काही संपलं असं नसून आपण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण त्याला करू शकतो. ओके. सो आता स्टेज 3 कॅन्सर आणि स्टेज 4 कॅन्सर ह्याच्यात गोल्स, प्रायोरिटीज आणि अप्रोच हा कसा चेंज होतो? स्टेज 3 आणि स्टेज 4 कॅन्सर आपल्याला वाटतं फक्त एका नंबरचा फरक आहे, पण अप्रोचमध्ये बराच मोठा फरक आहे. कारण स्टेज 3 कॅन्सर पर्यंत फर्स्ट, सेकंड आणि थर्ड म्हणजे आपल्याला जोपर्यंत ऑर्गन ऑफ ओरिजिनशी रिस्ट्रिक्टेड कॅन्सर असतो तोपर्यंत पहिल्या 3 स्टेजेसपर्यंत तो आलेला असतो. ओके. आणि तिकडून जो दुसऱ्या ऑर्गन्समध्ये चालला गेला तर त्याला स्टेज 4 म्हणतात. मग तिसऱ्या स्टेजपर्यंत इंटेन्शन क्युअर असतं आणि चौथ्या स्टेजला इंटेन्शन कंट्रोल असतं. त्यामुळे आपल्या पहिलीच गोष्ट इंटेन्शनमध्ये फरक पडून जातो. ओके. जेव्हा स्टेज 3 पर्यंत आपण असतो तेव्हा आपण खूपच जास्त ॲग्रेसिव्ह जाण्यातही आपल्याला ते बरोबर वाटतं, कारण आपल्याला त्या कॅन्सरला संपूर्णपणे त्याचा नायनाट करायचा नष्ट असतो. करायचं. राईट. त्यामुळे आपला सगळा अप्रोच ॲग्रेसिव्ह असतो. स्टेज 4 कॅन्सरच्या अप्रोचमध्ये थोडं प्रॅक्टिकल अप्रोच आपण घेतो. म्हणजे आपल्याला जसं इम्पॉर्टंट असतं डिसीजला कंट्रोल करणं, तसंच इम्पॉर्टंट असतं की क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करणं. ओके. कारण ज्या वेळेला आपण त्याला क्युअर करू शकणार नसतो, कंट्रोल करू शकणार नसतो, तर ते जे आयुष्य ते जगणार असतात ते गुड क्वालिटी ऑफ लाईफमध्ये, प्रोडक्टिव्ह लाईफमध्ये त्यांना जगता आलं पाहिजे. याचा एक बॅलन्स असतो. म्हणजे ट्रीटमेंटची टॉक्सिसिटी आणि गुड इफेक्ट याचा एक बॅलन्स करून आपण ते करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे यांचा बेसिक अप्रोचमध्ये असा थोडासा फरक असू शकतो. ओके. आता टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी ह्याच्यामुळे आणि ह्या सगळ्या ॲडव्हान्सेसमुळे स्टेज 4 कॅन्सर स्पेशली ला कसा हेल्प होते? आता मी तुम्हाला एक सगळं एक्झाम्पल देऊ शकतो. आता थोडंसं एक्झाम्पल वेगळं आहे, पण सध्या सगळीकडे युद्ध वगैरे आपण बघतोय. मग आपण जर म्हटलं की केमोथेरपी कशा पद्धतीचं वेपन आहे असं जर आपण म्हटलं तर केमोथेरपी म्हणजे एक सारखं मशीन गन सारखं आहे. त्याच्यामुळे नॉर्मल सेल पण मरतात आणि कॅन्सर सेलही मरतात. जर आपण टार्गेटेड थेरपी म्हटली तर टार्गेटेड थेरपी एखाद्या मिसाईल सारखं आहे. ओके.
म्हणजे त्याचे टार्गेट फिक्स असतात. म्हणजे जर त्या कॅन्सरवर त्या सेल्स प्रेझेंट असतील तर टार्गेट्स त्या सेल्सवर प्रेझेंट असतील तर तिथेच जाऊन ते ऍक्ट करेल. म्हणजे त्याचे कोलॅटरल डॅमेज कमी होणार, बाकीच्या चांगल्या सेल्सला नाही मारणार, चांगल्या सेल्सला मारणार नाही. Okay. त्यामुळे साईड इफेक्ट कमी होतील आणि जे इफेक्ट आहे तो खूप चांगला इफेक्ट येईल. ते टार्गेटेड थेरपीचं प्रिन्सिपल आहे. ओके फक्त याच्यामध्ये एक असतं की टार्गेट प्रेझेंट असले पाहिजे जे प्रत्येक सेलवर नसतात. ओके तिसरी पण आपण थोडंसं वेगळं एक्झाम्पल देतो, इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी म्हणजे काय, आपलीच इम्युनिटीला ऍक्टिव्हेट करणे. म्हणजे जसं काही आपण असं म्हणूया की ज्या शत्रू राष्ट्रामध्ये आतल्याच सेनाने उठाव केलाय असं आपण Internal समजूया, rebellion. इंटरनल. पण त्यामध्ये काय होतं की ज्या टी सेल्स असतात आपल्या शरीरामध्ये त्या सुस्तावस्थेत असतात की त्यांचं काम असतं कॅन्सर सेलला मारणं, त्या जागृत होतात आणि तेच कॅन्सर सेलला संपूर्णपणे मिटवतात. म्हणजे आपण बाहेरचं जरी औषध देत असलो तरी इम्युनिटी ही आपलीच वापरली जाते. ओके पण याच्यामध्ये फायदा काय होतो, ही इम्युनिटी आपलीच वापरली जात असेल तर त्यामुळे जर इफेक्ट आला ज्याचं पर्सेंटेज 20 ते 30% असतं तर तो लॉंग सस्टेन्ड रिस्पॉन्स असतो, जे केमोथेरपीमध्ये आपण बघत नाही. इव्हन टार्गेटेड थेरपीमध्ये जरी असलं तरी तो कधी ना कधी जातो. पण इम्युनोथेरपीमध्ये काही केसेसमध्ये आपल्याला तो लॉंग सस्टेन्स मिळतो. त्यामुळे आता एक कन्सेप्ट आहे की लंग कॅन्सरमध्ये 2 वर्षानंतर स्टेज 4 मध्ये पण इम्युनोथेरपी थांबवायचा विचार चालू आहे. ट्रायलमध्ये त्याचा फायदा पण मिळालेला आहे. ओके सो हे नवीन नवीन जे औषधं आहेत, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी, यांनी बेसिकली त्या कॅन्सरला क्रॉनिक डिसीजमध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये मदत झालेली आहे. मदत झाली. राईट. ओके. सो बेसिकली टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीमुळे आपल्याला त्याची इंटेन्सिटी जी आहे ती खूप प्रमाणावर कमी करता येते आणि पेशंटला पण त्यांना खूप जास्त ईज मिळतोय. येस. ओके. आता एमओसी मध्ये स्पेसिफिकली आणि जेव्हा पण 4th स्टेज कॅन्सरचा पेशंट येतो किंवा जेव्हा अशी केस येते तेव्हा त्याच्यासाठी इंडिव्हिज्युअलाइज्ड ट्रीटमेंट प्लॅन कसा बनवला जातो? एकदम महत्वाचा प्रश्न आहे. पण आपण इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट प्लॅन बद्दल आपण अशा बऱ्याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ओके. सर्वात पहिल्यांदा मेडिकल ऍस्पेक्ट आपण लक्षात घेतला पाहिजे की पहिले तर तो कोणता कॅन्सर आहे. ओके. काही अग्रेसिव्ह असतात, काही नॉन अग्रेसिव्ह असतात. त्यानंतर सेकंड आहे की कुठली स्टेज आहे. जसं तुम्ही मेन्शन केली स्टेज 4, स्टेज 3. त्यामुळे आपलं इंटेंट समजतं. मग तिसरी गोष्ट आहे की कुठली औषधं त्या पर्सनला फिजिकली आपल्याला ती फिट होऊ शकतात. म्हणजे एल्डरली पेशंटला काही मेडिसिन्स ते घेऊ शकत नाही. बरोबर. मग तेव्हा काही कॅल्क्युलेटर असतात, टॉक्सिसिटी कॅल्क्युलेटर, ते बघून आपण ते ठरवतो की ह्यांची तब्येत कुठल्या पद्धतीचे मेडिसिन घेऊ शकतात. त्यानंतर पेशंटचं विलिंगनेस, आणि हे स्टेज 4 कॅन्सर आहे ज्यामध्ये काही फार ॲग्रेसिव्ह असतात. त्यांना म्हणायचं मला सगळ्यात बेस्ट आहे ते करायचं आहे. मग त्या दृष्टीने आपण त्यांच्याशी डिस्कस करून आपल्याला ऑप्शन देता येतो. त्यानंतर काहींचं असते की ते थोडेसे नॉन ॲग्रेसिव्ह असतात. ते म्हणतात की नाही, ते बरेच एल्डरली पेशंट असतात. काही पेशंट म्हणतात की माझं लाईफ मला जगून झालेलं आहे, मला फक्त सिम्पटम कंट्रोल पाहिजे. कारण पेशंट जेव्हा येतो तेव्हा तो कॅन्सर म्हणून येत नाही, तो एक सिम्पटम घेऊन येतो. करेक्ट. त्याचं लाईफ कम्फर्टेबल झालं पाहिजे, तर ते सिम्पटम कंट्रोल. आणि नंतरचं फायनान्स. कारण जेव्हा स्टेज 4 कॅन्सरमध्ये आपल्याला ट्रीटमेंट ही कंटिन्यू चालू ठेवायची असते. बरोबर. आपली ट्रीटमेंट ही थांबणार नसते. त्याला क्रॉनिकमध्ये कन्व्हर्ट करायला आपल्याला ती चालू ठेवावी लागते. मग ते इम्युनोथेरपीचे ड्रग सपोज महागडे असतील तर मग क्युम्युलेटिव्ह फायनान्स किती लागतो, हे सगळं पेशंट आणि पेशंटचे रिलेटिव्स, डॉक्टर, या सर्वांनी एकत्र मिळून एक कंबाईंड डिसिजन घ्यायचं. त्यात ऑप्शन असेल तर ऑप्शन डिस्कस करून त्यानंतर कंबाईंड डिसिजन करून आम्ही ते एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करतो. आता याच्यात मेडिकली थोडंसं आपल्याला जर डिफिकल्टी असेल म्हणजे ट्रीटिंग मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टला, तर एमओसीमध्ये आपलं व्हर्च्युअल ट्युमर बोर्ड्स असतात. ओके. त्या व्हर्च्युअल ट्युमर बोर्ड्समध्ये विविध प्रकारचे स्पेशालिस्ट असतात आणि डिफरंट मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असतात. ते आठवड्यातनं 2दा व्हर्च्युअल ट्युमर बोर्डमध्ये डिफिकल्ट केस डिस्कस करतात आणि त्यानुसार सगळ्यांचे इन्साइट्स आणि एक्सपिरियन्सचा फायदा घेऊन बेस्ट प्लॅन एक्झिक्यूट करायचा आम्ही प्रयत्न करतो. ओके. सो बेसिकली हा एका म्हणजे एमओसी मध्ये तरी हा एका फक्त डॉक्टर आणि पेशंट आणि त्याच्या रिलेटिव्हचा पर्यंतच मर्यादित गोष्ट नाहीये, ही पुढे पण नेली जाते जिकडे 10 इन्फॉर्म्ड ओपिनियन्स येतात आणि बेस्ट ट्रीटमेंट प्लॅन त्यासाठी निवडला जातो. डेफिनेटली. ओके. आणि दिस इज अ युनिक थिंग जे एमओसी करतंय, इफ आय एम नॉट रॉंग. व्हर्च्युअल ट्युमर बोर्ड हे ऍक्च्युली ऑन्कॉलॉजी प्रॅक्टिसमध्ये तसं म्हटलं तर ते एस्टॅब्लिश्ड आहे. अच्छा. पण प्रत्येक वेळा ते प्रॅक्टिकली पॉसिबल असतं असं नाही. आम्ही ॲज अ एमओसी एक सध्या एक नियम ठेवलेला आहे की काही झालं तरी आठवड्यातनं 2दा हे व्हर्च्युअल ट्युमर बोर्ड करायचंच. ओके. जेणेकरून एमओसी असं मल्टीसेंट्रिक ऑर्गनायझेशन आहे. बरोबर. सपोज एक दुसऱ्या सिटीमध्ये पेशंट असेल तर त्यालाही दुसऱ्या सिटीमधल्या एखाद्या कन्सल्टंटच्या एक्सपिरियन्सचा फायदा झाला पाहिजे. बरोबर. तो मल्टीसेंट्रिसिटी आणि कंबाईंड डिसिजन
हे एक एमओसीने मेंटेन करायचा प्रयत्न केलेला आहे, जो प्रत्येक इन्स्टिट्यूटला कदाचित पॉसिबल नसेलही. राईट. आता ट्रीटमेंट प्लॅन आणि क्वालिटी ऑफ लाईफ किंवा ट्रीटमेंट प्लॅन मध्ये क्वालिटी ऑफ लाईफला आपण फॅक्टरिंग कसं करतो? एखादा डॉक्टरचा अप्रोच काय असतो? नाही, बरोबर, फार महत्वाचा प्रश्न विचारला, कारण बऱ्याच वेळा ही क्वालिटी ऑफ लाईफ हे निग्लेक्ट केलं जातं. आणि ॲज अ डॉक्टर सुद्धा मी सांगू शकतो की बऱ्याच वेळा आमचं पूर्ण इंटेन्शन जे असतं ते ट्रीटमेंटवर, म्हणजे रोगाचा डिसीज कंट्रोल करण्यावर असतं. मग कधी कधी काय लक्षात येतं की रेडिओलॉजिकली सुद्धा पेशंटचा डिसीज कंट्रोल मध्ये दिसतोय, पण पेशंट म्हणतोय की सर आम्ही फार थकलोय, आमच्याच्याने होत नाहीये. बरोबर. म्हणजे त्याला डेली लाईफमध्ये त्याला ते शी इज नॉट सॅटिस्फाईड. म्हणजे काय झालं की त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफकडे लक्ष देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. एमओसीमध्ये आपण त्यासाठी स्पेशल प्रयत्न करायचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं आहे, ते क्वालिटी ऑफ लाईफ इंडिकेटर वगैरे असतात, त्यांनी कॅल्क्युलेट करून त्यानुसार औषध सिलेक्ट करणं, त्याचे डोस ॲडजस्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी तरी आल्याच. पण त्याचबरोबर वेगवेगळे ॲस्पेक्ट असतात. होलिस्टिक कॅन्सर केअर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे सपोज डायटिशियन असतील, डायटिशियनच्या डाएटचा आम्ही एक प्लॅन देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांचं फूड इंटेक चांगलं सुधारावं. फिजिओथेरपिस्ट, बऱ्याच कॅन्सर्समध्ये थोडे विकनेस आलेले असतात बॉडी Muscle pain पार्ट्समध्ये, असतं. मसल पेन असतं, ओपनिंग ऑफ माउथमध्ये डिफिकल्टी असते, लिम्फेडिमा हाताला आलेला असतो, त्यांना सगळ्यांना फिजिओथेरपीची आवश्यकता असते. आणि सर्वात महत्त्वाचा आणि निग्लेक्टेड ॲस्पेक्ट असे काउन्सिलिंग. आमच्याकडे वेलनेस काउन्सिलर्स आहेत. आम्हाला बऱ्याच वेळा लक्षात येतं की कधी कधी पेशंट हा एक्सप्रेसिव्ह नसतो, राईट. कारण पेशंट हा एक पेशंट असतो, एक रोग म्हणून तो पुढे येत नाही, बरोबर. तो एक माणूस म्हणून असतात. त्याच्यात विविध प्रकार असतात, काही सेन्सिटिव्ह असतात, काही स्ट्रॉंग असतात, काही एक्सप्रेसिव्ह असतात, काही नॉन एक्सप्रेसिव्ह असतात. मग त्यांच्याकडे किती स्ट्रेस लेवलला ते जगतायत ते आम्हाला सायकोलॉजिकल काउन्सिलरकडनं कळतं. आणि यातून सगळ्यांचं ओपिनियन घेऊन आपण ती एक प्लॅन करायचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्याचा हा मार्ग सुलभ व्हावा. म्हणजे कॅन्सरचा कंट्रोल तो व्हायलाच पाहिजे. त्यापेक्षा ते इम्पॉर्टंट आहे की हे ड्युरिंग तो जे सिम्पटम्स घेऊन आला आहे ते सिम्पटम कंट्रोल व्हावे, त्याच्या लाईफमध्ये त्याचं खाणं पिणं, त्याची झोप व्यवस्थित व्हावी, तो थोडासा आनंदी राहावा. जे सपोज हा इनक्युरेबल कॅन्सर असेल तर त्याला जे लाईफ जे बाकी आहे ते थोडंसं वर्थफुल व्हावं, हे सगळं बरोबर. आमचा प्रयत्न करतो. राईट. सो आता बिकॉज फोर्थ स्टेज कॅन्सर बद्दल बोलतोय आणि फोर्थ स्टेज कॅन्सर ह्या सेन्सिटिव्ह केसेस असतात. कारण की अगेन ॲज यू से, फोर्थ स्टेज जरी असला किंवा जरी सेकंड किंवा थर्ड स्टेजवरनं अग्रेसिव्ह कॅन्सर जरी फोर्थ स्टेज झाला तरी तो सेन्सिटिव्हच भाग आहे, कारण की तिकडे शेवटी लाईफ अँड डेथचा प्रश्न असतो. तेव्हा अशा वेळेला एमओसी मध्ये डॉक्टर पेशंट कम्युनिकेशन कसं तुम्ही हँडल करता? येस. तर मग एक इम्पथी, एक शब्द मी, कारण आपल्याला काय होतं की बऱ्याच वेळा वाटतं की पेशंट फोर्थ स्टेजला आला तर आपल्याला एक सिम्पॅथेटिक बोलायला पाहिजे. बरोबर. पण मी म्हणेल की सिम्पथीपेक्षा इम्पथी इम्पॉर्टंट आहे. त्याच्या मानसिक किंवा सायकोलॉजिकल स्टेटसला जाऊन अंडरस्टँड करून त्या पद्धतीने त्याला कन्व्हे करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण आपण ट्रीटमेंट करताना एका डिसीजला ट्रीट करत नाही, आपण कॅन्सरला ट्रीट करत नाही, बरोबर. आपण एका पेशंटला ट्रीट करतो. त्यामुळे आमचा अप्रोच तसा असतो की पेशंटला अंडरस्टँड करून आणि त्याला डिसिजनमध्ये सहभागी Involve करून. राईट. कारण बऱ्याच वेळा काय असतं की पेशंटला असं असतं की नाही मला करायचं पण नाही, मग आपल्याला ते रिस्पेक्ट केलं पाहिजे, बघा इट्स अ इंडिव्हिज्युअल डिसिजन. आणि काहींना फार अग्रेसिव्हली जायचं असतं, मग आपण त्यांना आपल्या जगभरातले विविध ऑप्शन्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनल थ्रू अवेलेबल करून देतो. Correct. दोन्ही अप्रोच आपल्याला बरोबर आहे. पॉसिबल आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा होता की बऱ्याचदा मी असं ऐकतो की मला माझ्या आईला किंवा मला माझ्या बाबांना सांगायचं नाहीये की त्यांना कॅन्सर आहे, पण मला ट्रीटमेंट तर द्यावीच लागणार आहे. सो हा जो एक खोटं त्यांना बोलायचा एक प्रकार होतो की डॉक्टरला पण काही वेळेला असं सांग, आय एम शुअर तुम्ही पण यू मस्ट हॅव कम अक्रॉस सच केसेस की डॉक्टर आपल्याला त्यांना सांगायचं नाहीये की त्यांना कॅन्सर आहे बिकॉज ते झेलू शकणार नाहीत. सो हा जो खोटं बोलायचा एक अँगल आहे तो चुकीचा नाहीये, कारण की ॲज अ किड त्यांना पण खूप वाईट वाटतं. So त्याच्यावर तुमचं काय मत असेल? नाही, बरोबर आहे. आणि हे एकदम कॉमन सिनारिओ तुम्ही इंडियन स्पेशली सेटिंगमध्ये बघताय, कारण त्यांचा उद्देश काही वाईट नसतो. त्यांचा उद्देश असतो की आता या वयामध्ये कदाचित हा धक्का ते सहन करू शकणार नाही, बरोबर. त्यामुळे पेशंटला बाहेर पाठवून पेशंटचे जे मुलं असतात ते स्पेसिफिकली हे प्रकारचे डिस्कशन करतात. थोडं याला वेस्टर्न अँगलने बघितलं तर वेस्टर्न अँगलमध्ये तिकडचं सगळेजण काय म्हणतात की हा पेशंटचा राईट आहे की त्याला काय झालंय आणि त्याला कुठली ट्रीटमेंट चालू आहे हे त्याला माहिती असलं पाहिजे. आणि आपल्याकडे थोडंसं सोशल स्ट्रक्चर वेगळं असल्यामुळे आणि एक कव्हरअप करायचा प्रयत्न केला असल्यामुळे आपल्याकडे बऱ्याच वेळा असे पेशंट म्हणतात की त्यांना सांगू नका पण ट्रीटमेंट चालू करा. बरोबर. पण खरं पाहिलं तर ते आपले आई वडील असतात,
त्यांनी जग आपल्यापेक्षा जास्त पाहिलं असतं आणि त्यांना ती कल्पना असते. फक्त हम्म. ते त्यांच्या समाधानासाठी सुद्धा आपल्याला कधी कधी जाणवू देत नाही. बरोबर. मग आपल्याला दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करावा लागतो. आणि सांगताना मी युजली माझ्या प्रॅक्टिसमध्ये टोटली नाही असं तर नाही करत. हम्म. मी कदाचित थोडं थोडं ग्रॅज्युअली त्यांना सांगेन आणि ट्रीटमेंट चालू करतोय. म्हणजे पेशंट शुड नो की त्यांना हा डिसीज झाला आणि आपण ट्रीटमेंट चालू करतोय. कदाचित ते क्युरेटिव्ह आहे, पॅलिएटिव्ह आहे, या गोष्टी त्यांना हळूहळू सांगितलं तरी चालतील. बट आपल्याला हे सोशल स्ट्रक्चर असं असल्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम फेस करावाच लागतो. पण माझं वैयक्तिक मत आहे, हळूहळू का होईना पेशंटला त्यांना काय झालंय, कशी ट्रीटमेंट आहे आणि त्याचा आउटकम आहे हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. राईट. सो आता आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये एक गोष्ट सतत पुढे झालेली आहे की स्टेज 4 कॅन्सर जो आहे तो एंड नाहीये. त्याला ट्रीट करण्यासाठी खूप आज पर्याय उपलब्ध आहेत जे आधी उपलब्ध नव्हते. जरी सेन्सिटिव्ह असला तरी एमओसी सारखी ऑर्गनायझेशन आहेत जिकडे त्याला खूप सेन्सिटिव्हली ट्रीट केलं जातं, मल्टिप्लिसिटी ऑफ ओपिनियन घेतलं जातं आणि क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर न होऊ देता आपण ट्रीटमेंट प्लॅन कसा बनवू शकतो याच्याकडे एमओसीचा एक होलिस्टिक अँगल असतो. थँक्यू सो मच डॉक्टर आज इकडे आल्याबद्दल आणि स्टेज 4 या टॉपिक बद्दल इतकी इन्फॉर्म चर्चा केल्याबद्दल. थँक्यू.